आज आपल्यासोबत अथर्व गोसावी जे मुंबईवरून आहेत. अथर्व एक इन्फ्लुएन्सर आहेत आणि अथर्व यांच्या कम्युनिटीमध्ये अथर्व स्टॉक ट्रेडिंग आणि स्विंग ट्रेडिंग शिकवतात. सो अथर्व हिरण्य वेल्थ ॲडवायझरीच्या कम्युनिटीमध्ये साधारण 2-2.5 महिन्यापूर्वी जॉइन झाले. एका फ्री वेबिनारमध्ये ते जॉइन झाल्यानंतर त्यांनी नेक्स्ट लेव्हलला ॲक्शन घेतली. तर या 2-2.5 महिन्यामध्ये एक्झॅक्टली अथर्वना काय फायनान्शियल रिझल्ट आले याविषयी अथर्व आपल्यासोबत आज डिस्कशन करतील, त्यांचा फीडबॅक शेअर करतील. सो वेलकम अथर्व. आणि अथर्व प्लीज सुरुवात करण्याच्या आधी तुमची एक छोटंसं ओळख करून द्या ऑडियन्सला, सो दॅट लोकांना पण कळेल की तुम्ही काय करता, तुमची कम्युनिटी काय एक्झॅक्टली तुमच्याकडून एक्स्पेक्टेशन्स करते. सो प्लीज अथर्व, यू कॅन स्टार्ट. हॅलो सर, मी अथर्व गोसावी. मी ॲक्च्युली माझ्या कम्युनिटीमध्ये इन्व्हेस्टिंग, स्टॉक इन्व्हेस्टिंग आणि स्विंग ट्रेडिंगबद्दल नॉलेज देत असतो YouTubeवरती वगैरे. सो मी जॉईन झालो हिरण्यामध्ये जवळपास 2 महिन्याआधी आपल्या फ्री वेबिनारमार्फत ग्रेट. आणि त्यानंतर आपल्या कोर्सेसला किंवा आपल्या प्रोग्रामला एनरोल केलं. त्याच्यामध्ये खास गोष्ट अशी होती, की आपला एक पर्सनल टच आपण दिला. म्हणजे आता कोर्सेस, प्रोग्राम्स वगैरे तर बरेच असतात. पण असं पर्सनली 1-1, 2-2 तास, 3-3 तास आपले प्रॉब्लेम्स वगैरे समजावून घेऊन पर्सनल प्लॅनिंग वगैरे करून पुढे कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे किंवा काय नाही केलं पाहिजे हे पण सांगितलं गेलं. सो प्लॅनिंग करायला थोडंसं आणि इम्प्लिमेंट करायला पण ईझी झालं. सो अथर्व तुम्ही कम्युनिटी जॉइन केल्यानंतर ऑलमोस्ट 15 डेजचे लाईव्ह क्लासेस होते. अप्रॉक्सिमेटली येस, किती येस. दिवस तुम्ही ते अटेंड केले? मी लाईव्ह क्लासेस तर एक 2-3च अटेंड केलेले होते. बट रेकॉर्डिंग्स जे आपल्याकडून दिले गेले ते कंप्लीट अटेंड केलेले होते संपूर्णपणे आणि सो त्यानंतर मग डिसिजन घेतला. इंटर रेकॉर्डिंगमध्ये मग तुम्ही काय एक्सपिरियन्स केले? जे मॉड्यूल होतं स्टेप बाय स्टेप, हे कशा पद्धतीने डिझाइन आहे याच्याविषयी काही सांगू शकता? मी म्हणजे कोर्सेस असे बरेच केलेले आधी, बट फायनान्सबद्दल मी जे काही शिकलो त्या 15 दिवसात, ते याच्या आधी कुठेच म्हणजे शिकलो नव्हतो. याच्या आधी फायनान्सचे पण बरेच कोर्स पैसे देऊन पण अटेंड केलेले, बट त्या सेशनमध्ये जे शिकवण्यात आलं एकदम टोटली नवीन होतं. मग त्यानंतर डायरेक्टली डिसिजन घेतला 15 दिवसानंतर, की आपण नेक्स्ट स्टेपला सुद्धा गेलं पाहिजे. म्हणून लगेच आपलं एनरोलमेंट करून घेतली नवीन बॅचसाठी. सुपर्ब, सुपर्ब. अथर्व, आज वयाच्या 27व्या वर्षी जर तुम्ही बघितलं तर इन्कम वाईज तुम्ही खूप छान अर्निंग आहे. म्हणजे एका कॉर्पोरेट कंपनीतल्या सीईओला पण जेवढा पगार नाहीये, तेवढं तुम्ही वयाच्या 27व्या वर्षी एवढं इझिली अर्न करताय. सो काय एक्झॅक्टली तुम्ही 40-45 वर्षाच्या एजमध्ये जे व्यक्ती त्यांच्या जीवनाला हारलेले आहेत, अशा लोकांना काय तुम्ही मेसेज काय द्याल? मेसेज असाच असेल सर, की आता आपण फक्त जे जॉब करतात, तिथे आपल्याला फक्त एकच सोर्स ऑफ इन्कम माहिती असतो, की ॲक्टिव्ह इन्कम. आपण 8-9 तास काम करत तर आपल्याला पगार भेटणार. बट आपण एक पॅसिव्हली काम करून सुद्धा किंवा स्वतः काम करून सुद्धा आपल्यासोबत लोकं जोडून सुद्धा काहीतरी नवीन गोष्ट तयार करू शकतो, जेणेकरून आपल्याला कंटिन्यूअस काम करायची सुद्धा गरज नाही. आपण काहीतरी नवीन आयडियाज वगैरे यूज करून ते इम्प्लिमेंट करून आपलं एक अदर सोर्सेस सुद्धा तयार करू शकतो. मल्टिपल सोर्सेस तयार करू शकतो. ग्रेट, ग्रेट. दॅट मीन्स तुम्ही म्हणताय, की वयाच्या 40-45व्या वर्षी एका एव्हरेज व्यक्तीचा कॉर्पोरेटमध्ये एक्सपिरियन्स जवळपास 15 ते 18 वर्षाचा होऊन हं. जातो. अशा सिच्युएशनमध्ये त्यांनी त्याचा एक्सपिरियन्स यूज करून पॅसिव्ह इन्कम पण अर्न करणं तितकंच येस. गरजेचं आहे. ग्रेट. जाता-जाता एक सिंपल क्वेशन आणि पॉवरफुल क्वेशन आहे, की आमच्या या कम्युनिटीमध्ये ज्यावेळेस तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग कंप्लीटली तुमचं डिझाइन झालेलं बघितलं, त्यावेळेस तुमचं कॉन्फिडन्स आणि तुमचं एक्झॅक्टली त्या प्लॅनिंग विषयी काय एक्सपिरियन्स आहे प्लीज शेअर करा. एक्सपिरियन्स खूप छान होता. म्हणजे कधी-कधी कसं होतं, की आपल्याकडे काय-काय आहे किंवा काय-काय केलंय आपल्यालाच माहिती नसतं. पण ते सगळं एकदा पेपरवरती आलं, म्हणजे आपल्याकडे काय-काय केलेल्या इन्व्हेस्टमेंट्स असतील, इन्शुरन्स असतील किंवा काही चुका झालेल्या असतील, ते सुद्धा सगळं पेपरवर दिसतंय. सो आता पुढचा प्लॅन करणं जे असेल ते ईझी जाईल. ॲसेट अलोकेशन वगैरे जे असेल, ते आपल्याला आता कुठे काय नाही करायच्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडून ॲडवाईस आल्यामुळे थोडं ईझी जातं. जाता-जाता ऑडियन्सला सांगा, की पुढच्या 10 वर्षामध्ये इन टर्म्स ऑफ नंबर्स तुम्ही काय अचीव्ह कराल? आता जी आपली वेल्थ आहे जवळपास नेक्स्ट 10 इयर्समध्ये जसं आता तुम्ही कंपाउंडिंगचा फॉर्म्युलाज वगैरे यूज करून सांगितलं, तर नेक्स्ट 10 इयर्समध्ये ही जी ग्रोथ असेल ती इयरली एक 25% to 30% CAGRने तरी ग्रोथ होईल आणि बिझनेस लेव्हलवरती एक एव्हरी इयर 50% ने तरी ग्रोथचा विचार चालू आहे. ग्रेट. सुपर्ब. थँक यू सो मच. ऑल द बेस्ट. आय थिंक अशीच ग्रोथ तुम्ही जे नंबर डिसाईड केलेत, हे नंबर डिसाइडेड नंबर तुम्हाला कॉन्शियसली अचीव्ह करण्यासाठी माझ्याकडून, धनश्री मॅडमकडून आणि एंटायर हिरण्य वेल्थ ॲडवायझरीकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट अँड काँग्रॅच्युलेशन्स. थँक यू.